नमस्कार मित्रांनो, जम्बूदीप इंडिया न्यूजवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी संघेश भीमटे. आज आपल्यासोबत वार्ड नंबर 58 बीएमसीच्या निवडणुकीमध्ये असलेले अपक्ष उमेदवार श्री निलेश प्रभू यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही लोक इथं आलेलो आहात. निलेश प्रभू यांचे नाव बऱ्याच प्रमाणात मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असून सुद्धा जे काही पक्षामध्ये ज्यांना तिकीट मिळालेली आहे अशा उमेदवारांपेक्षा सुद्धा त्यांचं नाव लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहे. आपणा सर्वांना निलेश प्रभू सरांसोबत ओळख परिचय करून देत आहे. निलेश प्रभू सर, आपलं जम्बूदीप इंडिया न्यूजवर स्वागत आहे. धन्यवाद. या मतदारसंघामध्ये, या वार्डामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारच्या समस्येला सर्वात जास्त प्राधान्य देणार असं तुम्हाला वाटते? प्राधान्य म्हटल्यानंतर असं आहे की सध्या पूर्ण मुंबईतच पुनर्विकास हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा झालेला आहे. खरं तर पुनर्विकास हा असा विषय आहे जिथे लोकांना एक नवीन घरं मिळतात किंवा त्यांना त्यांचा जो जीवन स्तर आहे तो उंचावतो. परंतु सध्या पुनर्विकासाची जी स्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे आणि विशेषतः आपलं जे गोरेगाव आहे, गोरेगाव पश्चिम, इथे म्हाडाच्या बऱ्याच मोठ्या वसाहती आहेत. आता आपण जिथे उभं आहोत सध्या ही पण बीएसटीची वसाहत आहे आणि अशा बीएसटीची असू द्या किंवा म्हाडाच्या अशा मोठ्या मोठ्या वसाहती येत आहेत. इथे एसआरएचे ही प्रश्न आहेत. तर याच्यातले जे सगळे पुनर्विकास आहे ते या ना त्या प्रकारे ते सगळे रखडलेले आहे आणि हे रखडल्यामुळे सर्वसामान्य माणसांचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो घराचा आहे. बरेच लोक आज बेघर झालेत अक्षरशः आणि त्यांच्या डोळ्यात आसवं येत आहेत, पण ती आता ती आसवं येऊन सुकली आहे, पण त्यांची घरं त्यांना परत मिळत नाहीये. मी मोतीलाल नगरचा रहिवासी आहे आणि गेली 16 वर्ष या पुनर्विकासासाठी आम्हीही झगडतोय. परंतु ज्या पद्धतीने पुनर्विकासामध्ये अक्षरशः मी म्हणेन हा विचका झालेला आहे, तर हे कुठेतरी जाग्यावर यायला पाहिजे. याच्यासाठी कुणीतरी प्रशासनावरती वचक ठेवला पाहिजे आणि हे सगळं शक्य आहे ते तुमच्या कायदेशीर अभ्यासानेच शक्य होऊ शकतं. जे तुमचे संविधानिक अधिकार आहेत ते जर तुम्हाला मिळत नसतील तर खरोखरच याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक ही आपलीच आहे. कारण आपण आपले अधिकारच मुळात जाणून घेत नाही आणि म्हणून एक कायद्याचा अभ्यासक, कायद्याचा पदवीधर या नात्याने इतर जे आपले प्रश्न आहेत ते आहेत, पण हा गोरेगावसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हे याच्यामध्ये माझं प्राधान्य राहील की लोकांना त्यांची घरं मिळाली पाहिजे. कारण ज्या घरांमुळे लोक जी रखडलेली आहेत, घरं मिळत नाही, त्यांची आसवं बघितल्यानंतर कधी कधी रात्र झोप येत नाही. त्यामुळे माझं प्राधान्य या गोष्टीला राहील. सर, घर हे सर्वांचंच एक स्वप्न असते आणि या घराची एक सर्वात महत्वाची अशी समस्या घेऊन, म्हणजे त्या घराची चाबी हे तुमचं निवडणूक चिन्ह आहे आणि ते निवडणूक चिन्ह घेऊन तुम्ही जनतेमध्ये आलेला आहात. तर या व्यतिरिक्त आणखी कुठल्या समस्या मतदारसंघामध्ये, या वार्डामध्ये आहेत असं तुम्हाला वाटतं? बघा, समस्या स्पेसिफिक म्हणायला गेलं तर आता आपल्याला ज्या सुविधा ज्या दिल्या पाहिजेत, माझं शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण खूप काम आहे. त्यामुळे मी दुसरं जे प्राधान्य देईल ते घर व्यवस्थित करण्यासाठी मुलं शिकली पाहिजेत, त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे या ज्या व्यवस्था आहे, शैक्षणिक जे आपलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होणं हे गरजेचं आहे. त्याचसोबत मुलांचं आरोग्य असेल, याही समस्या आहेत. तर ओव्हरऑल जर बघितलं तर एक घर जर परिपूर्ण व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये राहणारी जी मंडळी आहे त्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच त्या 4 भिंती आहेत त्या खऱ्या अर्थाने घर बनवेल. आणि म्हणून याच बरोबर या ज्या नागरी सगळी समस्या आहेत त्याच्यावरती पण माझा पूर्णपणे फोकस राहील. कारण कसं आहे की तुम्ही एखादीच गोष्ट घेऊन पुढे नाही जाऊ शकत. जेव्हा तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 24 तास हे लोकांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे, तरच आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार राहील. त्यामुळे जर उद्या लोकप्रतिनिधी, सध्या आमची तर लढाई 16 वर्ष चालू आहे, त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी त्या लढाया केल्या नाही. ज्या लढाया आम्ही केल्या, जे काम केलं ते लोकसेवेसाठी केलंय आणि हे रथ आहे लोकसेवेचं आणि ते घेऊनच आम्ही पुढे जाऊ. म्हणजे अस्वच्छतेचं सुद्धा एक मोठी समस्या आहे, कारण जिकडे तिकडे अस्वच्छता दिसत आहे, मुकाट कुत्रे फिरत आहे. आता मागेच काही दिवसापूर्वी एका कुत्र्याने अनेक लोकांना चावलेला ही मोठ्या न्यूज चॅनलवर सुद्धा बातमी आलेली आहे. तर या ज्या समस्या, या समस्येबद्दल तुम्ही कसा तोडगा काढू इच्छिता?
याच्यासाठी सतत तुम्हाला प्रशासनाबरोबर त्यांच्या टचमध्ये राहावं लागतं. त्यांना सतत त्यांचा पाठपुरावा करावा लागतो आणि ही पाठपुरावा करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे समस्या कुठलीही असेल तर त्याच्यासाठी संबंधित अधिकारी असतील, संबंधित डिपार्टमेंट असेल, त्याचे जर सतत पत्रव्यवहार केला, मुळात हे महत्वाचं आहे की हा पत्रव्यवहार झाला पाहिजे. हा. कारण जर कसं असतं, प्रशासन हे तुम्ही जेव्हा कागदी घोडे घेऊन जाता तेव्हा प्रशासनाला कुठेतरी त्याची जबाबदारी असते, त्याचं उत्तर द्यावं लागतं आणि त्यातून समस्यांचं समाधान होतं. त्यामुळे एक सुशिक्षित आणि कायद्याचा अभ्यास या दृष्टीने मला वाटतं जर या समस्यावरती डेफिनेटली उत्तर सापडतं, पण त्याच्यासाठी त्याचा पाठपुरावा करणे आणि ही जबाबदारी एका लोकप्रतिनिधीची असते. पण त्याचबरोबर मी हे पण सांगेन, अशा जेव्हा समस्या असतात तेव्हा सर्वसामान्य लोकांनीही त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडे तरी केला पाहिजे. कारण बरेच वेळा असं असतं की हे शक्य नाही ना की लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी तिथे हजर असेलच. पण जर तिथली जनता ही जागृत झाली आणि त्या जनतेने लोकप्रतिनिधीकडनं ती कामं करून घेतली तर डेफिनेटली ही कामं सहजपणे होऊ शकतात. याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये किंवा हे होतील की नाही अशी शंका घ्यायची गरज नाही. कोणासोबत लढाई वगैरे नाहीये. कसं आहे की तुम्हाला तुमचं काम करायचं असतं, बरोबर ना? तुम्ही तुमचं काम करत राहा. प्रत्येक जण कसं असतं की शेवटी जो लोकप्रतिनिधी आहे तो लोकांची सेवा करण्यासाठी झालेला असतो. त्यामुळे कोणाशी लढाई वगैरे असं नसतं. तुम्ही मिळून काम करावं लागतं बरेच वेळा. तर आमचा प्रयत्न हा राहील की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, जास्तीत जास्त लोकांच्या ज्या समस्या असतील त्यांना ऍड्रेस करायचं आणि त्यातूनच पुढे जायचं. जर तुमचं काम लोकांना आवडलं तर लोक डेफिनेटली तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडतात. अदरवाईज आमची कामं तर चालूच आहे. गेली 16 वर्ष आम्ही कामं करतो, याच्या पुढेही करणार. आता ठरवायचं आहे ते लोकांनी.